मोदी बागेमध्ये नाना पटोले आणि शरद पवारांच्यात भेट पडणार आहे। उद्धव ठाकरेंनंतर आता पटोले शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नुकतीच महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती आणि त्यानंतर आता पुण्यामध्ये शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शरद पवार यांच्यामध्ये ही भेट आता पार पडते। अपडेट जाणून घ्या, शिवानी पांढरे आपल्यासोबत आहे। शिवानी, खरं तर या भेटीबद्दलचं सुतोवाच कालच नाना पटोलेंनी केलेलं होतं आणि त्यानंतर लागलीच ही भेट होतीये। कसं पाहायचं या भेटीकडे? मोदी बागेत ही भेट होती आहे। काही वेळापूर्वीच नाना पटोले इथं आतमध्ये गेले आणि शरद पवारांची त्यांनी भेट घेतली आहे। ते एका लग्नासाठी म्हणजे खासगी कामासाठी पुण्यात होते। काल त्यांनी सुतोवाच केल्यानंतर आज लगेच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। काही 2-3 दिवसांपूर्वी ठाकरेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती आणि आज लगेच नाना पटोले देखील त्यांना भेटायला आले आहे। येत्या काळात स्थायी समितीच्या ज्या काही निवडणुका आहे आणि परभणीचा बीडचा जो काही विषय आहे या सगळ्या संदर्भात त्यांच्या शरद पवारांशी चर्चा होण्याची या सगळ्याच्यात शक्यता आहे। मात्र या भेटीत नेमकं काय घडतं हे सगळं पडद्याआड आहे। याच्या काही वेळातच हे सगळं स्पष्ट होईल। दीपक, शिवानी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। भेटीबद्दलचे अपडेट जाणून घेतच राहू। तेव्हा पुण्यातील मोदी बागेमध्ये आता नाना पटोले आणि शरद पवार यांच्यामध्ये ही भेट पार पडते आहे। तेव्हा आता या भेटीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाना पटोले एका खाजगी कामासाठी एका कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये होते आणि त्या दरम्यानच शरद पवार देखील पुण्यामध्ये असल्यानं या दोघांची भेट आता पवारांचं पुण्यातलं जे घर आहे मोदी बाग इथे ही भेट पार पडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।